विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक नवीन धडा घेऊन आले आहे. धडा क्रमांक 2, बंडूची इजा. तर आपण झटपट हा धडा समजून घेऊयात. बावची गावाचा बंडू शांत व कष्टाळू, आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा. सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभरच काम आटपून संध्याकाळी घराकडे यायचं. घरी आल्यावर आपल्या पोरीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची अन जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम. म्हणजे बावची गावात एक राहणारा बंडू नावाचा माणूस. तो म्हणतो आपलं काम भलं आणि आपण भलं. त्याचा स्वभाव आणि त्याच्या या स्वभावामुळे सगळ्या गावामध्ये याची चर्चा होती. त्याचा दिनक्रम: सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभरच काम आटपून संध्याकाळी घराकडे यायचं. घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची अन जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम. सावळा रंग, शिडशिडीत अंगकाठी अन नाकासमोर चालणारा बंडू. एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूनी कुटुंबासाठी नवे कापडे शिवले आणि स्वतःसाठी एक इजार शिवली. धोंडू मामांनी कपडे शिवले खरे, पण त्यांचा अंदाज चुकला. पुढे इजार जरा लांब झाली, चांगली 4 बोट लांब काप झालीये. आता पुन्हा धोंडू मामाकडे जायचं म्हणजे, असा बंडू बोलतो. बंडू त्याच्या बायकोला बोलतो, अगं इजार जरा 4 बोट कमी करून टाक घालशील का? अहो सकाळी सकाळी अन काय हे जेवण बनवायचंय, नीताचा शाळेत जायचंय, मला नाही जमणार. सुबे, इजार जरा 4 बोट कापून टाक घाल का? नाही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय, आता कॉलेजची वेळ होईल, तू आईला सांग की. पुढे आई, इजार जरा 4 बोट कापून टाक घालतीस का? ठेव तिकडं तुझी इजार, हिथं वैरण कापून माझ्या हाताचं तुकडं पडल्यात. पुढे आईने इजार एका कोनाड्यात फेकली. बंडू हिरमुसल्या होऊन शेताकडे गेला. पुढे सकाळचीच इजार दुरुस्त करून पाहिजे होती ह्यांना, अशी त्याची बायको बोलते. बंडूची बायको इजारीचे पाय कापते अन दुमडून टाके घालते. पुढे आपला भाऊ किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो, मी दादाचं इतकंही काम करू नये. बंडूची बहीण त्या इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते. पुढे उगाच खेकसले पोरावर, एवढा राबतो पोरगा. बंडूची आई इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते. आता एक मज्जा सांगते तुम्हाला मी, ऐका.
आपलं काम आपणच केलेलं बरं. बंडू इजारीचे पाय 4 बोटं कापतो व टाके घालतो. सगळेजण आश्चर्याने पाहतात. मी इजार 4 बोटं कापली. मी पण. अगं बया, मी पण इजार 4 बोटं कापली. बंडू म्हणतो, मी पण. चौघेही खळखळून हसतात. जर तुम्हाला हा धडा बंडूची इजार आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हवं तर सबस्क्राईबही करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपाशी पोहोचवण्यासाठी सबस्क्राईब करा. बाय.